आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताना दिसतोय नांदगाव विरुद्ध सोनावे इंडियन्स. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये. जिनल नाव काय? 3 6 मारल्यात. शशिकांत पाटील तर्फे 500 रुपयाचा रोख पारितोषिक. एकदा पुन्हा एकदा अभिनंदन. स्टेजवरच येणारे कॅमेरामन धन्यवाद. नक्कीच निर्धाव चेंडू हाताला जातोय आणि स्वातीला कॅच घेतल्याबद्दल किती 200 ना. आणि इथे बक्षिसांचा वर्षाव होत असताना शशिकांत वासुदेव पाटील यांच्याकडून उमरोली संघावर खूपच जास्त प्रेम दिसतंय आमचं शशिकांत वासुदेव पाटील यांच्या. आणि उमरोली जिंकल्याबद्दल ही 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि महेंद्र पाटील आणि शशिकांत पाटील यांच्याकडून 1000 रुपये उमरोली जिंकल्याबद्दल. यावेळेस मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनल चौकार. चला पंच विनंती असेल आपण ऑफिशियल्सला इथे साईन द्यायचंय. चौकार असेल किंवा सिंगल असेल कॉमेंट्री एंड वर. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू त्याला पूर्णपणे पनिश केलं जातंय कसकडून. नक्कीच सुरेख फटका शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता आणि त्याला प्रत्युत्तर दिलं जातंय. धावसंख्येचा विचार केला 10 धावा धावफलकावरती लागावल्या जात आहेत. यावेळेस मात्र कार्पेट शॉट सरळ जातोय. अंडर फटका 4 धाव्यांसाठी. सुरेख फटका. नक्कीच अलॉंग द कार्पेट. आणि आमच्या शशिकांत वासुदेव पाटील यांची इच्छाही आहे की ती उमरोली संघाने प्रथम पारितोषिक जिंकावं. यावेळेस अजून एक फटका संघाने जातोय चेंडू सरळ आउट ऑफ द पार्क 6 धाव्यांसाठी. सुरेख फटका ब्रँडेड स्ट्रोक. आगरवाडी संघाने पारितोषिक जिंकावं. पण पुढच्या वर्षी आमच्या आगरवाडी महिला नक्कीच प्रॅक्टिस करून असेच षटकार मारतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू भिरकावून दिला जातोय लॉंग ऑफ रिझन मध्ये 7 धाव्यांसाठी. षटक समाप्त होतोय. तब्बल 26 धावा खर्च केल्यात. धन्यवाद डीजे. तब्बल 26 धावा खर्च केल्या. धन्यवाद. अपर्णा मोहितेला 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे किशा परशुराम गावड यांच्याकडून. ते त्यांनी घ्यायचं आहे. धन्यवाद. सेमीफायनलचा सामना नांदगाव वर्सेस सोनावे. मारला 6 त्याच्या त्या साइडहून मारला का कोणी मारला. कसक मोरे. कसक मोरेला आपल्याकडून 2,500 रुपये देण्यात येतील. यावेळेस मात्र सुरेख चेंडू परंतु एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. एक असं कमी मार यार. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू सरळ भिरकावून दिला जातो. यावेळेस मात्र गौरीच्या फळीतून. यावेळेस मात्र कुठेतरी लाईन अँड लेंथ मध्ये बदल करण्यात येतो. निर्धाव चेंडू हाताळण्यात येतोय. 33 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना बघतोय. सोनावे इंडियन्स विरुद्ध नांदगाव. यावेळेस मात्र पुन्हा एकदा षटकार. यावेळेस मात्र पंचांचा इशारा नोचा येतो. नक्कीच म्हणजे नो. आणि यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट असेल. शॉर्ट पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. 500 इकडे येऊ दे. 2000 जमा झालेले आहेत कसकसाठी. म्हणजे टोटल 2,500 रुपये आयोजकांकडून. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे या षटकातील. शॉर्ट चेंडू त्याला तसंच प्रत्युत्तर दिलं. यावेळेस मात्र गौरीच्या फळीतून. Sonia
धन्यवाद डीजे. पम दादाचं म्हणणं आहे की तुझे पैसे खाली पडलेत पायाखाली. यावेळेस मात्र अजून एक शॉर्ट चेंडू त्याला भिरकावून दिलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी. आणि विपुल कडून धन्यवाद आलेला आहे पम दादासाठी. षटक समाप्त होत आहे. तब्बल 52 धावा आपण बघतोय स्कोरबोर्ड वरती. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर येणारे 12 चेंडू अजूनही शेष असतील. धन्यवाद डीजे. ओपनिंग पेअर अजूनही आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसते. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटत आहेत. 52 ऑन द बोर्ड. एक मोठी मॅच नांदगाव विरुद्ध सोनावे इंडियन्स. यावेळेस मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. पूर्णपणे ब्लॉक होता परंतु सुरेख फटका, सुरेख टाइमिंग. धन्यवाद डीजे. 58 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुपर टायमिंग लॉंग रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी. धन्यवाद डीजे. धन्यवाद. कसक साठी षटकार मला वाटते सीमा वाढवण्यात येण्यात येईल पुढच्या. यावेळेस मात्र अजून एक शॉर्ट चेंडू त्याला पूर्णपणे भिरकावून दिलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट मध्ये. तर केवळ 6 धावांची गरज असेल पुन्हा एक हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी. चला केवळ 6 धावांची गरज. आणि आता डीजेला विनंती असेल प्रेक्षकांकडून मराठी गाण्यांची. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू टायमिंग करण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे अयशस्वी ठरला. बॅटीची कडा घेऊन चेंडू एक धावेसाठी. तरे उमरोळी इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. माननीय श्री दिलीप तरे पोलीस उमरोळी पोलीस निरीक्षक आमच्या उमरोळी गावचे, त्यांनी स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस मात्र बॅटीची गडा घेऊन चेंडू यष्टीकडे जातोय परंतु नक्कीच मिसजज होतोय चेंडू आणि जातोय डिक्लेअर रिजन मध्ये 1 धावेसाठी. आणि पंचांना विनंती असेल ती कसक साठी पुढच्या फेरीला सीमा जी आहे षटकाराची ती वाढवण्यात यावी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक सरळ यष्टीत आदळतोय गडी बाद. यावेळेस मात्र गौरीला तंबूत परतावं लागेल. धावसंख्येचा जर विचार केला 72 ऑन द बोर्ड. 72 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. वैयक्तिक 45 धावांवरती खेळते कसक. बघा या चेंडूवरती हाफ सेंचुरी कंप्लीट करते का. रुपाली येते नवीन फलंदाज. कमाल डीजे. धन्यवाद. चला तर शीतल येते नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. बघूया 5 धावांची गरज आहे कसकला हाफ सेंचुरी पूर्ण करण्यासाठी. फुलटो चेंडू त्याला पूर्णपणे ब्लॉक चेंडू होता. त्याला खोदून काढला परंतु चौकार येतोय. धन्यवाद डीजे. 1 धावांची गरज असेल. वैयक्तिक 49 धावांवरती खेळते कसक. चांगली फटकेबाजी मैदानाच्या 4 दिशेने आपल्याला करताना दिसते सकाळच्या 17 पासून. माननीय श्री दिलीप तरे साहेब इथे उपस्थित राहिल्यात. त्यांचं हार्दिक स्वागत करण्यात येईल महेंद्र रघुनाथ पाटील यांच्याकडून. शॉर्ट चेंडू त्याला सुद्धा भिरकावून दिले. कॅमेरामन 1-2 मिनिटं स्टेजवर हे घ्यायचं आहे. 4 चेंडू अजून शेष आहेत. व्हॉलंटियर विनंती असेल बॉल द्यायचे प्लीज. मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे बॉल. धन्यवाद दिलीप. धन्यवाद डीजे 2 मिनिटं. दिलीप तरे साहेबांचं हार्दिक स्वागत करताना महेंद्र रघुनाथ पाटील स्थानपन्न व्हा अशी मी विनंती करतोय तुम्हाला. पुन्हा जाऊया कॉमेंटेटर कडे. मैदानाची 50 पूर्ण झाली आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल करून सरळ चेंडू भिरकावून दिला जातोय मिड विकेट रिजन मध्ये. सीमा रेषा पार. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. येणार 3 चेंडू अजूनही शेष असतील. बघा मोठे फटके पाहायला भेटतात का अजून कसकच्या फळीतून. माननीय श्री दिलीप तरे साहेबांकडून 500 रुपयाची रोख रक्कमने वर्गणी प्राप्त झाली त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. शॉर्ट चेंडू त्याला पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं जात आहे. मिड विकेट रिजन मध्ये भरकावून दिला जातोय 6 धाव्यांसाठी. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. नांदगाव विरुद्ध सोनावे इंडियन्स.
एक हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण दोन्ही संघ बलतुल्य असे संघ आहेत. शेवटचे 2 चेंडू शेष असतील. मेगा सेमीफायनलचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहतोय. नांदगाव विरुद्ध सोनावे इंडियन्स. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लॉक पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु त्याला पूर्णपणे खोदून काढलंय. एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. यावेळेस मात्र शेवटचा चेंडू असेल. धावसंख्येचा जर विचार केला 95 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 95 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातो सरळ षटकारासाठी. धावसंख्येचा जर विचार केला 101 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 102 धावांचा पाठलाग करायचा असेल सोनावे इंडियन संघाला. नक्कीच एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्याच्या अगोदर आपण मात्र ऐकूया एक मधुर संगीत, मग पुन्हा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. तर नक्कीच यापुढे होणारा सेकंड सेमीफायनलचा सामना जिजाऊ टेंबोडे विरुद्ध हिरकणी उमरोळी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. नक्कीच आपण बघतोय महिला चषक आगरवाडी 2022 अप्रतिम आयोजन नियोजन. नक्कीच जर आपण विचार केला तर एक वेगळी संकल्पना जेंडर इक्वॅलिटीसाठी, महिला पुरुष समानतेसाठी स्पर्धा नक्कीच वर्षानुवर्ष सफळा पालघर जिल्ह्यात आपल्याला खूप ही गाजली स्पर्धा आहे आणि ती आठवणीत राहील, कारण एक मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची एंट्री फी घेण्यात आलेली नाही. नक्कीच अप्रतिम कामगिरी प्रत्येक आयोजकांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. महिला चषक आगरवाडी 2022 अप्रतिम आयोजन नियोजन. आता मात्र केवळ 2 सामने बाकी आहेत, नंतर आपल्याला माहिती पडेल कोण ठरतोय मेगा फायनलचा मानकरी. एकशे 2 धावांचा पाठलाग नक्कीच करायचा असेल नांदगाव संघाला. चला प्लीज विनंती असेल थोडंसं साईडला व्हायचंय कॉमेंट्री एंड कडून. हॅलो हॅलो सौ मनीषा महेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाची वर्गणी प्राप्त झाली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. सौ मनीषा महेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाची वर्गणी प्राप्त झाली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद डीजे. एक मोठी मॅच पहिल्याच चेंडूवरती एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. श्री गणेश आवतोय 1च्या रूपात. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटते. सोनावे इंडियन्स विरुद्ध नांदगाव मेगा सेमीफायनलचा सामना. उमरोळी वर्सेस तेंबोडा, जिजाऊ तेंबोडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी स्टेजवर यायचं आहे टॉस साठी. यावेळेस मात्र ब्लॉक पद्धतीचा चेंडू गचाड क्षेत्ररक्षण, सरळ चेंडू निघून जाईल 4 धावांसाठी. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्लासिकल डिलिव्हरी सबमरीन चेंडू सरळ जातो यष्टीच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येचा जर विचार केला केवळ 5 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि त्याला तसंच प्रत्युत्तर दिलंय, त्याला पनिश केलं जात आहे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू. त्याला डीजेला विनंती असेल आपण कॉमेंट्री एंड शिवाय त्याच्या इन्स्ट्रक्शन शिवाय आपण डीजे वाजवू नये प्लीज, विनंती असेल. यावेळेस मात्र शेवटचा चेंडू नक्कीच असेल. शेवटचा चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये उर्वरित आहे. धावसंख्येचा जर विचार केला शेवटचा चेंडू अजूनही असेल. यावेळेस मात्र अजून एक क्लासिकल स्पीड चेंडू सरळ जातो यष्टीच्या हातात. षटक समाप्त होतोय. 11 धावा खर्च केल्यात.
नक्कीच 111 धावांचा पाठलाग आपल्याला करायचा आहे आणि केवळ 11 धावा खर्च केल्यात कसक नाही. वैयक्तिक पहिल्या षटकात एक ऑलराऊंड परफॉर्मन्स देताना आपल्याला कसक पहिल्या सामन्यापासून दिसते. 18 चेंडूत 91 धावांची गरज. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला रंगता दिसताना. ह्यापुढील होणारा सामना आहे उमरोळी वर्सेस जिजाऊ टेंबोडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतोय की त्यांनी टॉस पाडून घ्यायची आहे. सौ दीपा तुषार पांबळे मॅडम टॉस पाडतील. सेमीफायनलचा सामना राहील. नक्कीच आता मात्र 17 चेंडूत 90 धावांची गरज. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. शफल करून फायनल रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच होईल. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू त्याला पूर्णपणे लॉंग रिजन मध्ये झोकून दिलं जात आहे 6 धावांसाठी. ओव्हर द रोप 6 धावा. 18 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडू शेष असतील. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते आणि सॉफ्ट सिग्नल आउट असेल आणि पंचांनी थर्ड अंपायरचा इशारा केला. नक्कीच आपण थोड्याच वेळात ऑफिशियल आपला निर्णय कळवतील. सॉफ्ट सिग्नल आउट असेल नक्कीच तिथपर्यंत आपण जाऊया डीजे कडे. धन्यवाद डीजे. तर पंचांचा इशारा येतो थर्ड अंपायरचा. गडी बाद होतोय. यावेळेस मात्र सुरेख यष्टी नक्कीच गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याला यश भेटलंय गोलंदाजाला. 14 चेंडूत 83 धावांची गरज. पूर्णपणे आता मात्र कुठेतरी कंट्रोल मध्ये ठेवण्यात यश येतंय. नांदगाव संघाला एक मोठी मॅच, मोठी सेमीफायनलची मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नांदगाव विरुद्ध सोनावे इंडियन्स. 14 चेंडूत 83 धावांची गरज. आता मात्र नवीन फलंदाज आपल्याला स्ट्राईक एंडवरती नक्कीच येताना दिसेल. सुरेखा कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करण्याचं धाडस दाखवलं जात आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल जर आपल्याला धावा अर्जित करायच्या असतील. एक मोठी मॅच असेल. कारण याच्यानंतर मात्र नक्कीच आपल्याला पुढच्या वर्षी जर हा सामना खेळायचा असेल तर आपण बाहेर झाले. यावेळेस मात्र अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ जातो यष्टीच्या हातात. पूर्णपणे रोखून ठेवलंय. रोखून ठेवण्यात यश येतंय नांदगाव संघाला. शेवटचा चेंडू असेल. यावेळेस मात्र नो चेंडू. नो +1 नक्कीच म्हणजे 2 धावा नक्कीच स्कोरबोर्ड वरती रिफ्लेक्ट होताना आपल्याला दिसतील. 20 ऑन बोर्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू. पुन्हा एकदा चेंडू निघून जातोय ऑनसाइड रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी. कमॉन डीजे. षटक समाप्त होते. 1800 होताना असं काय करताय तुम्ही? 1800 रुपये द्यायला पाहिजे होते ना. 1800 दिलं ना. धन्यवाद डीजे. 12 चेंडूत आता मात्र 76 धावांची गरज असेल. नक्कीच एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण रंगताना बघतोय. मेगा सेमीफायनलची मॅच नांदगाव विरुद्ध सोनावे इंडियन्स. नक्कीच शीतलला इंट्रोड्यूस केलं जातं. नवीन गोलंदाज शीतल दिसते आपल्याला बॉलिंग एंड वरती. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडू नो ची सांगता होते. नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न होता नक्कीच आणि याच्या पुढचा चेंडू नक्कीच पंच फ्री हिट दर्शवत आहेत. नक्कीच फ्री हिट असेल. 12 चेंडूत 74 धावांची गरज. नक्कीच हा षटक जर मोठा आला तर कुठेतरी सामन्यात कलाटणी येताना दिसेल का. एक मोठी चुरस, एक मोठी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसते. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ जातो यष्टींच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता मात्र कुठेतरी कमबॅक केलं जाते पुन्हा एकदा गोलंदाजाकडून. अजून एक नो चेंडू आणि त्याला तसंच प्रत्युत्तर दिलंय. पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये 6 धाव्यांसाठी. ओव्हर द रोप षटकार. 35 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. 35 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत.
11 चेंडूत 68 धावांची गरज. अजूनही चुरस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना दिसतील. माफ करा 67. 11 चेंडूत 67 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एक खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे एसटी सुद्धा बीट होतोय. डिक्लेअर रिझन मध्ये चेंडू जातोय 1 धावेसाठी. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलर लेंथ पद्धतीचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात, परंतु एक चोरटी धाव अर्जित केली जाते. बॅकअप येईल तिथपर्यंत नक्कीच एक धाव अर्जित केली गेली. धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धावसंख्या झाली ती 37 ऑन द बोर्ड लगावले जात आहेत. यावेळेस मात्र मनगती फटका होता. सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातात. अजून एक झटका. कमॉन डीजे. नो +1 आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू होता. गडी बाद होणार नाही, परंतु सुरेख जेल. धावसंख्येत 1 ने नक्कीच बदल होतोय. धावसंख्या झाली ती 40 ऑन बोर्ड लागले जात. शेवटचा चेंडू असेल आणि आता मात्र थोडंसं समीकरण अजून लांबवताना आपल्याला दिसतंय. यावेळेस मात्र निर्धाव चेंडू. षटक समाप्त होतोय. कमॉन डीजे. सहा चेंडूत 62 धावांची गरज असेल. एक हाय व्होल्टेज ड्रामा, एक हाय व्होल्टेज मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. 6 चेंडूत 62 धावांची गरज. नक्कीच नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. चौथ्या आणि शेवटच्या षटकासाठी 62 धावांची गरज असेल. अदिती दिसेल आपल्याला बॉलिंग एंड वरती. यावेळेस मात्र पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका. पंचांचा इशारा. नक्कीच षटकार येतोय. मोठ्या फटक्यांची गरज नक्कीच पहिल्या चेंडू पासून होती. आता मात्र थोडंसं समीकरण आपल्याला लांबवताना नक्कीच दिसेल. पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार आला असेल. हॅलो. यावेळेस मात्र फ्लायटेड पद्धतीचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय मिड विकेट रिजन मध्ये. यस नसण्याचा कॉल आणि गडी बाद घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र गडी बाद. धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा शफल करून मिड विकेट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर रिजन मध्ये. 3 धावांचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. यावेळेस मात्र शफल करून एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु नक्कीच फंबल होतंय आणि एक धाव नक्कीच अर्जित केली जाते. येणारे 2 चेंडू अजूनही शेष असतील नक्कीच सामन्यात. आता मात्र आपल्याला केवळ औपचारिकता पाहायला भेटेल, कारण 2 चेंडूत यावेळेस मात्र चेंडू जातो सरळ सीमा रेषा पार. षटकार. शेवटचा चेंडू असेल नक्कीच आणि या शेवटच्या चेंडू नंतर आपल्याला आजच्या दिवसातील पहिला सेमीफायनलचा मानकरी नक्कीच पाहायला, फायनलचा मानकरी पाहायला भेटेल. बघा कोण संघ ठरेल जो जाईल फायनलला, पहिला फायनलला.
नक्कीच तर आपल्याला पहिला फायनलचा मानकरी पाहायला भेटतोय. नांदगाव संघ नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजे. तसंच सोनावे इंडियन संघासाठी सुद्धा टाळ्या व्हायला पाहिजेत. आपले खूप खूप आभार की त्यांनी आपल्या स्पर्धेत एंट्री करून आपल्या स्पर्धेची शोभा वाढवली. कम ऑन डीजे. राजू पाटील आला ना बस होती चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा हॅलो, सोनावे संघाने कुठेच जायचं मिळत नाही. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी तुमचा सामना खेळवायचा बाकी आहे. जिजाऊ टेंबोडे आणि उमरोळी मधून जो कोणी हरेल तो तुमच्या जोडीला खेळ तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी. नुपूर, पुन्हा एकदा 2500 रोख पारितोषिक तुझ्यासाठी आलेलं आहे आयोजकांकडून. आयोजक आहेत शशिकांत पाटील, महेंद्र पाटील, विपुल पाटील, मनीष गावड आणि जय पाटील यांच्याकडून. त्या कट्ट्या वर ना का कट्ट्या पलीकडे मारलं 6 त्याबद्दल तुला 2500 रुपयाचं रोख पारितोषिक आले.